नमस्कार मुलांनो, मी इयत्ता 10वीचे हे जे नवनीत आहे मराठीचं, त्या नवनीतचे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत, ते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मार्क करून देते. तुम्ही तुमच्याकडे जे डायजेस्ट असेल त्याच्यामध्ये नंतर तुम्ही मार्क करा. आता हे जे प्रश्न आहे स्वमत आहे, ते कवितेचे पण आहेत आणि तुमच्या पाठाचे म्हणजे गद्यपाठ आहे त्याचे पण मी महत्त्वाचे प्रश्न सांगते आहे. आणि हे हमखास तुमच्या बोर्डाला येतातच. ठीक आहे. आता हा एक प्रश्न आहे, याच्यामध्ये आई, प्राणी, पक्षी यातून नामदेवांनी कसं प्रेम व्यक्त केलेलं आहे ते दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हा दुसरा, ह्याच्यात एक लक्षात ठेवा, या प्रश्नांमध्ये सगळं उत्तर सेम आहे. जरी हा प्रश्न आला किंवा हा प्रश्न आला तरी सगळ्यांमध्ये अर्थ एकच आहे. त्यामुळे तो कुठलंही एक उत्तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आपलं दुसरी कविता आहे, योगी सर्व काळ सुखदाता. आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न हमखास येतोच. योगी आणि योगी पुरुष आणि जीवन म्हणजे पाणी यातला फरक विचारला जातो. हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे का? हे तुमच्या शब्दात तुम्ही स्पष्ट करायचे आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे जी मी तुम्हाला मार्क करून देते आहे, अगदी तसंच्या तसं पाठांतर करायची गरज नाही. तुम्ही काय करायचं आहे, हे उत्तर वाचायचं आहे आणि स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. अगदी सोपी उत्तर आहे, सोपे वाक्य आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. ठीक आहे. तेव्हा तुम्ही पाठांतर न करता तुम्ही 2-4 वेळा तो पॅरेग्राफ वाचा आणि स्वतःच्या मनाने लिहायचा प्रयत्न करा. कारण एक्झाममध्ये तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायला गेलात की तुम्हाला बरं पडेल. नाहीतर मग अरे याच्यानंतर कोणती ओळ आहे, त्याच्यानंतर कोणती, अरे ही विसल, असं होता कामा नये. म्हणून जितकं स्वतःहून लिहाल तितकं तुम्हाला बरं आहे. त्याच्यानंतर शाल, हा शाल जो धडा आहे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शाल व शालीनता याचा फरक. अगदी 100% हा प्रश्न येतोच, तो तुम्ही पाठांतर करायचं. दुसरा 100% प्रश्न येणार आहे, भिक्षेकरांनी केलेला शालीचा उपयोग. आणि एक अजून लक्षात ठेवा, प्रत्येक लेसन तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधनं अगदी व्यवस्थित वाचायचं आहे, जेणेकरून कुठला प्रश्न कुठे आहे किंवा याचं उत्तर कसं येईल हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. त्यामुळे उत्तर तुम्ही जर व्यवस्थित वाचलं, तुम्ही धडा जर वाचलेला असेल तर तुम्हाला उत्तर लिहिताना काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हा उपवास धडा आहे, त्याच्यातला हा प्रश्न आहे की पंतांना उपवासाबाबत लोकांनी काय काय सल्ले दिले ह्याच्या बाबत आहे. त्यानंतर दोरीवरच्या मारण्याच्या उड्याचा विनोद स्पष्ट करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया आपण वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न. हे जे मी मार्क करते ते 100% परीक्षेला येतातच. आता हा आहे मोठे होत असलेल्या मुलांनो, हे आहे तुम्हाला रसग्रहण झाल्यानंतर स्थूल वाचन येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती टिपा द्या, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात शॉर्ट नोट. टिपा द्या हा प्रश्न येतो आणि हा तुम्हाला येतो. यातला हा प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यानंतर होमी भाभा, स्काय इज द लिमिट, आधी केले मग सांगितले, हे आणि एक प्रत्यक्ष अनुभव, हे येतातच. यातला कुठलाही म्हणजे हे जे मी मार्क केले हे तुम्ही करायचे, यातला कुठला ना कुठला तरी एक येतो. आणि म्हणजे 3 येतात त्याच्यातलं तुम्हाला कुठले 3 लिहायचे. आता 3 येतात त्यातला एक मी तुम्हाला मार्क करून दिला आहे. पुढे जाऊया. 2 दिवस. 2 दिवस या कवितेमध्ये कवीने व्यक्त केले, त्याचं जीवन सत्य कसं व्यक्त केलं ते. त्याच्यानंतर चुडीवाला, याच्यामध्ये तर हा हमखास प्रश्न येतो की दुसऱ्याला मदत करण्यात आनंद मिळतो, तो कसा मिळतो ते प्रसंग लिहायचा आहे. त्याच्यानंतर अगदी 100% येणारा अब्दुल एक थोर समाजसेवक. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया पुढचा धडा फूटप्रिंट्समध्ये तुम्हाला बघायचं आहे की तापानं फणफणली आपली धरती. हे मी सांगते ते स्वमत आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला
येतातच, 100% येतात. मी शिकवते त्यामुळे मला अंदाज आहे की हे तुम्हाला प्रश्न येणार. यामध्ये माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान, त्याच्यानंतर पुढचा आहे भावे सरांचे शब्द, हीच खरी माशेलकरांची ऊर्जा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आता याच्यानंतर आहे जाता असताना, हाही स्थूलवाचन आहे. ह्या स्थूलवाचनमध्ये हे 2 प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत. यातला कुठलाही एक येऊ शकतो, पण तुम्हाला हे दोन्ही पाठांतर करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे औक्षण. ही औक्षण कविता आहे. या कवितेमध्ये बहुतेक हा प्रश्न ह्याच्यामधनं येऊ शकणार नाही. त्यानंतर रंगसाहित्याचे, यामध्ये तुम्हाला येणार आहे की पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे आणि उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचन होणे आवश्यक. ह्या दोन्हीपैकी कोणताही एक येऊ शकेल, त्यामुळे तुम्ही दोन्ही पाठांतर करायचे आहे. त्यानंतर आहे जंगल डायरी. याच्यामध्ये वाघिणीचं प्रेम दाखवलेलं आहे. डायरी लिहिणे. त्यानंतर वाघीण व तिच्या पिल्लांची भेट. त्याच्यानंतर लेखकाला वाघिणीतल्या आईची झलक दाखवली, हे अगदी महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर रंगमध्येचे रंग उद्याचे, यामध्ये महत्त्वाचं तसं काही नाही आहे. जगणं कॅक्टसचं, हे तुम्हाला स्थूल वाचनमध्ये येऊ शकणार. कॅक्टसचे उपयोग, इतर वैशिष्ट्ये, पाणी हे जीवन, ठीक आहे, हा येणार नाही पण हा येईल, पाणी हे जीवन का आहे. नंतर हिरवं झाडासारखं, हे स्थूल वाचन येईल तुम्हाला. मानवी जीवनाचे स्थान, ठीक आहे, जगावं कसं हिरवं. अतिशय कविता छान आहे ही, एकदा वाचली तरी तुमची लक्षात येणार आहे. त्यानंतर बीज पेरले गेले. याच्यामध्ये मुलाला क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली, वडिलांनी त्यांना कसं सपोर्ट केला, हे आहे. त्याच्यामध्ये ह्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे की लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे निर्माण झाले, परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक गुण, हे 2 महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर खरा नागरिक, याच्यामध्ये निरंजन खरा नागरिक आणि तुम्हाला मैत्री करायला आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. त्याच्यानंतर स्वप्न करू साकार. यामध्ये तसा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. व्युत्पत्ती कोश, हा व्युत्पत्ती कोशाचं कार्य, हा तुम्हाला स्थूल वाचनला येणार आहे. व्युत्पत्ती कोशचे कार्य. त्यानंतर व्युत्पत्ती हा येईल नक्की पूर्ण, हे येतं. त्याचं निर्मिती कशी झाली, निर्मितीची जबाबदारी काय, हा संपूर्ण येणार. त्यामुळे हा पूर्ण आणि हे दोन्ही तुम्हाला येऊ शकते. आता मी तुम्हाला हे सगळे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर कविता रसग्रहणचे तुम्हाला नंतर, रसग्रहण कसं करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही रसग्रहण कसं पाठांतर कराल हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये भाग आहे तो जास्तीत जास्त तुम्हाला येतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द. याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे मार्क्स केलेले आहेत बघा. तर हे महत्त्वाचे तुम्हाला तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कदाचित याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही लिहून ठेवा, ठीक आहे. जेवढे मार्क केलेले आहेत ते तेवढे तुम्हाला एक्झामला येतील याची पूर्ण गॅरंटी आहे. हे म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत, त्यामुळे हे मार्क केलेले हे सगळे, ह्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा मी टाकलेला आहे, हे एक्स्ट्रा टाकलेलं, हे सुद्धा तुम्हाला पाठांतर करायचं आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही करायचे. समाजसेवक, नंतर तुमचं अनवाणी, ह्या बहुतेक येतातच. दुसरी गोष्ट कृतज्ञ, हा एक. आस्तिक नास्तिक, हे नंतर भाषण देणारा कोण, भाषण ऐकणारा कोण, तर हे तुम्ही पाठांतर करायचं आहे. त्यानंतर हे नियमानुसार लेखन, यातलं जास्त करून तुम्हाला येऊ शकेल आशीर्वाद,
ठीक आहे, अंतःकरण, नंतर विश्वकोशिश, नंतर गरिबी, परीक्षा, निर्णय, गाऱ्हाणी, सांस्कृतिक, वैयक्तिक, तीर्थरूप, व्यक्तिमत्व, सांस्कृतिक, प्रसिद्ध, त्यानंतर शिष्यवृत्ती, पारंपरिक. हे जे मी तुम्हाला मार्क करून दिलेले शब्द आहेत, म्हणजे लेखन नियमानुसार शब्द, म्हणजे तुम्हाला 4 शब्द येतील, त्यातला अचूक शब्द तुम्ही निवडायचा आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला तुम्ही मार्क केलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही हे व्हिडिओमधून बघून तुम्ही लिहून काढा. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झामला येणार म्हणजे येणारच. त्यानंतर विरामचिन्हांमध्ये हा अशा प्रकारे प्रश्न येईल, किंवा तुम्हाला शब्द देतील, त्यातून चिन्ह काढायचं आहे, ओळखायचं आहे, किंवा तुम्हाला जोड्या लावा येतील. ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्हाला शब्द आहे, किंवा तुम्हाला वाक्य देतील आणि त्यातून तुम्ही योग्य तो विरामचिन्ह टाकायचं आहे. आणि किंवा वाक्य विरामचिन्ह बरोबर वाक्य आहे, त्यातलं विरामचिन्ह तुम्ही काढायचं आहे आणि ते कोणतं विरामचिन्ह आहे ते ओळखायचं तुम्ही. ठीक आहे, हा व्याकरणाचा विभाग मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतर वाक्यप्रकार आहे. हे वाक्यप्रकार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपले 4 वाक्यप्रकार आहेत: विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी. यात तुम्हाला काय येणार आहे, वाक्य देणार आहे, त्यावरून तुम्हाला कोणता वाक्यप्रकार आहे हे तुम्ही लक्षात. ह्याचं उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही पान मी तुम्हाला बरेच वेळ ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. विधानार्थी म्हणजे कशा प्रकार, अगदी सिंपल सेंटेन्स आहे. प्रश्नार्थी म्हणजे प्रश्न करायचा आहे. आज्ञार्थी म्हणजे कमांड, म्हणजे इंग्लिशमध्ये जसं ऑर्डर देतो, सिट डाऊन, स्टँडअप वगैरे, आणि मराठीमध्ये आपण म्हणतो बसा, लवकर उठा, रांगेत चाला, हे आज्ञार्थी आहे. ठीक आहे, आणि उद्गारार्थी म्हणजे आश्चर्यजनक जे वाक्य असतात, अरे रे, अरे वा, या प्रकारे. ठीक आहे, मग अशी तुम्हाला वाक्य येणार आणि त्या वाक्याचं तुम्हाला ओळखायचं की कोणता वाक्यप्रकार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हे उदाहरणार्थी दिले. आता यातलं कोणतं येणार हे सांगू शकत नाही, ते वेगवेगळे वाक्य येतात, पण प्रकार हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल, त्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर करायचे. आता प्रश्नार्थी दिलंय तर त्यांनी विधानार्थी केलेलं आहे, उद्गारार्थी केलंय त्यांनी विधानार्थी केलंय, आज्ञार्थी दिलंय त्यांनी विधानार्थी केलंय. म्हणजे कोणते रूपांतर आहेत, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी. आता होकारार्थी नकारार्थी म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी समजलं. होकारार्थी नकारार्थी याचा अर्थ काय, की होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह आणि नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं. आता बघा, समिदा भित्री मुलगी नाही, आता हे नकारार्थी आहे, तुम्हाला काय करायचं आहे, होकारार्थी. मग यामध्ये तुमचं विशेषण काय आहे, भित्री, बरोबर. मग या वाक्यात जो विशेषण असतं त्या विशेषणाचा तुम्ही विरुद्धार्थी करायचा आणि ते तुम्ही होकारार्थी म्हणजे करायचं. म्हणजे आता बघा, समिदा भित्री मुलगी नाही, हे नकारार्थी, त्याचं होकारार्थी काय केलंय, भित्रीच्या अपोजिट काय आहे, धीट. पण वाक्य असं बदलायचं तुम्हाला की त्या वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. समिदा भित्री मुलगी नाही, समिदा धीट मुलगी आहे, म्हणजेच कसली मुलगी नाही, भित्री. म्हणजे असं होकारार्थी किंवा असं नकारार्थी करायचं आहे की त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. आता भारताचा विजय झाला, हे होकारार्थी आहे, याचा नकारार्थी काय, भारताचा पराजय झाला नाही, म्हणजेच काय झाला, विजय झाला. ठीक आहे, म्हणजे या प्रकारे तुम्ही हे नकारार्थी होकारार्थी वाक्य तुम्हाला अशी दिली जाणार. याच्यामध्ये बघा तुम्हाला दिलेलं आहे, नेहमी शिस्तीने वागा, इथे विधानार्थी करायचं आहे, आणि विधानार्थी वाक्य आहे त्याचं उद्गारार्थी करायचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की कोणती वाक्य तुम्हाला कशा प्रकारे कशा रूपांतरात करायचे आहे. हा एक ग्रामरचा भाग झाला. वाक्य प्रकार हा ग्रामरचा भाग झाला.
नंतर तुम्हाला मी शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्यलेखनासमोर शब्द सांगितला आहे, अचूक शब्द ओळखाई सांगितलेला आहे. तर माझ्या परीने मी तुम्हाला ग्रामर सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. रसग्रहण अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला कसं पाठांतर करता येईल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तसं तुम्ही ते करायचं आहे. ठीक आहे. हा मराठीचा महत्त्वाचे प्रश्नांचा जो व्हिडिओ आहे आणि महत्त्वाच्या ग्रामरचा व्हिडिओ जो आहे, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.